डायरेक्ट रूट नहीं बन रहा है, वो क्लियर हो गया कि टेक्निकली पॉसिबल नहीं है। चुकीची माणसं त्या ठिकाणी आली की त्या संस्थेचं वाटोळ होतं। त्यांना माहिती आहे, तालुक्याला माहिती आहे, ते याच्यावर उत्तर देतील। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी। भरधाव मालवाहू टाटा वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना चाकण MIDC शिंदे गावाच्या हद्दीत तळेगाव ते कोरेगाव फाटा या रस्त्यावर घडली। राजेश लालचंद यादव वय वर्ष 41, सध्या राहणार बासुली फाटा असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे। याबाबत उत्तर महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कबुतराला दगड मारल्याच्या कारणावरून झालेल्या वादात 2 गट एकमेकांना भिडले। सदरची घटना चाकणमधील खंडोबा माळ येथे घडली। या प्रकरणी दोन्ही गटातील एकूण 12 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। यातील पहिल्या घटनेत समद यासीन काकर वय वर्ष 22, राहणार खंडोबा माळ चाकण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 6 जणांवर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। तर परस्पर विरोधात सूरज चंद्रकांत मोहिते वय वर्ष 29, राहणार खंडोबा माळ चाकण यांनी दिलेल्या फिर्यादीवरूनही 6 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। खंडोबा माळ परिसरात तणावपूर्ण शांतता असून चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत। चाकणमध्ये गांजा तस्करी करणाऱ्या 2 आरोपींकडून एकूण 57,73,590 किमतीचा 83 किलो 960 ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ, 3 मोबाईल फोन, रोख रक्कम व 1 स्कॉर्पिओ गाडी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। चाकण उत्तर पोलीस स्टेशन हद्दीत मौजे चाकण रुबी बेकरी जवळ खंडोबामाळ तालुका खेड या ठिकाणी ही कारवाई करून अनिकेत राजेंद्र पिरंगळ वय वर्ष 24, राहणार खंडोबामाळ चाकण व कुशल उद्धव पाठक वय वर्ष 24, राहणार कोथरूड पुणे यांच्याकडून एकूण 83 किलो 960 ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ, 3 मोबाईल फोन, 1 स्कॉर्पिओ गाडी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे। उत्तर चाकण पोलीस स्टेशन हद्दीत दौंडकरवाडी शेलपिंपळगाव येथे पोलिसांनी हातभट्टी अद्यावर टाकलेल्या छाप्यात गावठी दारूचा मोठा साठा आढळून आला आहे। या प्रकरणी प्रद्युम्न बिरबल राठोड राहणार दौंडकरवाडी व राहुल राजू धंगर राहणार दौंडकरवाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्वयंपाक बनवत असताना महिला किचनमध्ये चक्कर येऊन पडली। तत्काळ तिला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं। सदरची घटना एकतानगर चाकण या ठिकाणी घडली आहे। नीलम छेदालाल कश्यप सध्या राहणार एकतानगर चाकण, मूळ राहणार उत्तर प्रदेश असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे। या प्रकरणी तिचा पती छेदलाल कश्यप यांनी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात खबर दिली आहे। पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक ही आशिया खंडात सहकार क्षेत्रात अग्रेसर आहे। देशात सहकार चळवळीचा दबदबा असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहकारी मंत्री बाबासाहेब पाटील यांनी राजगुरुनगर येथे केले। पुणे येथे 1917 साली सुरू झालेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पहिली शाखा खेड राजगुरुनगर येथे 10 मे 1926 रोजी सुरू झाल्यानिमित्ताने बँकेच्या शताब्दी सोहळ्यानिमित्ताने राजगुरुनगर येथे बँकेच्या प्रांगणात आयोजित शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शन करताना सहकार मंत्री पाटील बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे संचालक माजी आमदार दिलीप मोहिते होते। यावेळी माजी आमदार अशोक पवार, बँकेचे अध्यक्ष प्राचार्य दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शितोळे, संचालक व सहकारी संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी तालुक्यातील 100 वर्षे पूर्ण करणाऱ्या 15 विविध सहकारी सोसायट्यांचा व 2 महिला बचत गटांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। आमदार बाबाजी काळे यांच्यावर टीका करताना माजी आमदार मोहिते म्हणाले, लोकांना वारकरी असल्याचे सांगून माझ्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ होते। पदाची उंची यांना कळलेली नाही। शताब्दी कार्यक्रमाचे निमंत्रण दिले नाही म्हणून बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांना फोन करून राडा करण्याची धमकी दिली। आम्ही आमच्या महिला ब्रिगेड कार्यकर्त्या तयार ठेवल्या होत्या। माझ्या पीएला पुण्यात एका कार्यालयात दमबाजी केली। त्यांनी फक्त हात लावून दाखवावा। मला दिलीप मोहिते म्हणतात, मी राजकारण सोडून दिले नाही अशी टीका आमदार की त्या संस्थेचं वाटोळ होतं। आज ही जिल्हा बँक आपल्याला माहिती आहे। खेड येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेच्या शताब्दी सोहळा कार्यक्रमात तालुक्यातील मोठ्या सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे पत्रिकेत नावे न छापता साधे आमंत्रण देण्याची तसदी घेतली नाही। एकतर्फी कार्यक्रम घेऊन बँकेच्या गौरवापेक्षा माजी आमदार मोहिते यांनी स्वतःचा गौरव करून घेतला असल्याची खरमरी टीका आमदार बाबाजी काळे यांनी पत्रकार परिषदेत केली।
राजगुरुनगर येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शताब्दी सोहळा कार्यक्रम सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला। माजी आमदार दिलीप मोहिते यांनी आपल्या भाषणातून आमदार बाबाजी काळे यांच्यावर टीका टिप्पणी केल्यानंतर आमदार बाबाजी काळे यांनी बाजार समितीच्या सभागृहात पत्रकार परिषद घेत माजी आमदार मोहिते यांच्या टीकेवर सडेतोड उत्तर देत विविध प्रकरणांची पोलखोल केली। यावेळी खेड बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे, खेड पंचायत समितीच्या सभापती विद्या मोहिते, उपसभापती मंगेश सावंत, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नरेंद्र थिगळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष हिरामण सातकर, सेनेचे जिल्हा प्रमुख रामदास धनवटे, विजया शिंदे, जिल्हा परिषद सदस्य दीप्ती भोगाडे, उपतालुका प्रमुख संजय घनवट, पंचायत समितीचे सदस्य आदी उपस्थित होते। आमदार काळे यांनी मोहिते यांच्या संपूर्ण राजकारणाची पोलखोल या पत्रकार परिषदेत केली। याबाबतचे सविस्तर वृत्त पुणे लाईव्हवर उपलब्ध असून ते आपण पाहू शकता। आंबेगाव, खेड आणि जुन्नर तालुक्यातून प्रस्तावित असलेला पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग अन्य पर्यायी मार्ग नेण्याचे व प्रस्तावित जुना रेल्वे मार्ग रद्द झाल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत जाहीर केले। त्यामुळे चाकण विमानतळ प्रकल्पानंतर आता या भागातून जाणारा रेल्वे मार्गही रद्द झाल्याने नागरिक, शेतकरी, उद्योजक आणि भाविकांमध्ये असंतोष पसरला। रेल्वे मंत्रालयाने हा प्रकल्प खोडद येथील जागतिक दुर्बिणीमुळे तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याचे कारण पुढे करत जुन्या प्रस्तावित मार्गाबाबत नकारात्मक भूमिका घेतली आहे। प्रकल्पाला स्थगिती मिळाल्याने या अपेक्षांवर पाणी फिरल्याची भावना व्यक्त होत आहे। पुणे नाशिक रेल्वे मार्ग हा उत्तर पुणे जिल्हा आर्थिक, औद्योगिक व पर्यटन विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे। या भागातील जनभावना लक्षात घेऊन केंद्र शासनाने मूळ प्रस्तावित मार्गाबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी होत आहे। नव्याने पुणे, चाकण, अहिल्यानगर, शिर्डीमागे नाशिकला जाणारी पुणे नाशिक रेल्वे लवकरच धावणार असून तिचे काम वेगात सुरू आहे। पूर्वीचा पुणे नाशिक सेमी हायस्पीडचा प्लॅन तांत्रिक कारणाने रद्द करण्यात आलाय। नव्या मार्गाच्या DPR नुसारच पुणे नाशिक रेल्वे धावणार असल्याचे मंत्री वैष्णव यांनी यावेळी सांगितले। पुणे नासिक का सॉल्व हो गया है, डायरेक्ट रूट नहीं बन रहा है, वो क्लियर हो गया कि टेक्निकली पॉसिबल नहीं है। पुणे नासिक, पुणे से अहिल्यानगर, अहिल्यानगर से शिरडी, शिरडी से नासिक। उसका DPR कब आएगा? वो DPR बन के काम काफ़ी सारा सैंक्शन भी हो गया है। काफ़ी सारा उसका एरिया सैंक्शन भी हो गया है, काम भी चालू हो गया है। उसमें अपने को बहुत अच्छा जल्दी से उसका बेनिफिट मिलेगा। मेरे पास पूरी लिस्ट है। नासिक से शिरडी साईनगर में डबल लाइन 160 kmph की स्पीड से, फिर शिरडी से अहिल्यानगर और अहिल्यानगर से पुणे, जो जितना टाइम सीधे आने में लगता करीब उतना ही टाइम इस अलाइनमेंट में भी लगेगा और बहुत कम खर्चे में हो जाएगा। उसमें करीब मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पहिला टप्पा पुढील वर्षी कार्यान्वित होणार असून मुंबई पुणे प्रवास अवघ्या 48 मिनिटात पूर्ण होईल अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी दिली। आता देशाकडे बुलेट ट्रेन उभारण्याची क्षमता असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले। पुणे स्थानकावर बुधवारी रेल्वे मंत्री वैष्णव यांच्या हस्ते पुणे शिर्डी एक्सप्रेस तर हडपसर स्थानकावर हडपसर दानापूर रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून रेल्वे सेवेचा शुभारंभ झालाय। हा मार्ग नेमका कसा जाणार याबाबत खेड तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे। पुणे विभागातील प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन उरुळी कांचन येथील जमीन हस्तांतरणाच्या अडचणी आणि वाढत्या खर्चामुळे मेगा कोचिंग टर्मिनल प्रकल्प आळंदी येथे हलवण्यात आलाय। तेथे 9 प्लॅटफॉर्म, 7 पीट लाईन आणि 17 स्टेबलिंग लाईन उभारल्या जाणार आहेत। पुणे मुंबई मार्गावरील 3ऱ्या आणि 4थ्या लाईनचे कामही हाती घेण्यात आले। आळंदीत 9 प्लॅटफॉर्मचे मेगा कोचिंग टर्मिनल उभे राहणार असल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्यात माध्यमांना सांगितले। पुणे आणि उपनगरीय रेल्वे स्थानकांच्या विस्तारीकरणासाठी अभ्यासपूर्ण आराखडा तयार केलाय। पुणे रेल्वे स्थानकाचे प्लॅटफॉर्म संख्या 6 वरून 12 होणार असून 3रे नवीन प्रवेशद्वार उभारले जाईल। अत्याधुनिक डिजिटल ऑपरेशन कंट्रोल सिस्टीमसह होणाऱ्या या विस्तारीकरणामुळे पुण्यातून नव्याने 20 अतिरिक्त गाड्या सुरू करणे शक्य होणार असल्याचंही ते म्हणाले। पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस आणि हडपसर स्थानकावरून पुणे दानापूर अमृत भारत एक्सप्रेस या नवीन गाड्यांना बुधवारी दिनांक 17 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत हिरवा कंदील दाखवून रवाना करण्यात आले। खेड तालुक्यासह सर्वत्र बळीराजाला पावसाचे वेध लागले असून शेतकऱ्यांनी शेतीची पूर्व मशागती कामे पूर्ण करून खरीप पेरणीची तयारी सुरू आहे।
रासायनिक खते उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे. ग्रामीण भागातील वाढत्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेने तब्बल 35,74,00,000 रुपयांचा पाणी टंचाई कृती आराखडा तयार करून त्याला मंजुरी मिळवली आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे निर्माण झालेल्या पाणी समस्येला तोंड देण्यासाठी टँकर पुरवठा, नवीन विंधन विहिरी दुरुस्ती व जलस्रोत बळकटीकरण अशा विविध उपाययोजनांचा या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर आणि पुरंदर या तालुक्यांमध्ये पाणी टंचाईची तीव्रता अधिक जाणवत असल्याची माहिती आहे. खेड तालुक्यात टँकरवर अवलंबित्व वाढले असून अनेक गावांना नियमित पाणीपुरवठा राखण्यासाठी प्रशासनाला अतिरिक्त प्रयत्न करावे लागत आहेत. काही ठिकाणी विहिरी आणि कूपनलिका कोरड्या पडल्याने स्थानिक पातळीवर पाणी संकट अधिकच गडद झाले. दरम्यान ग्रामीण भागातील पाणी टंचाई ही केवळ स्थानिक पर्जन्यमानावर अवलंबून नसून भूजल व्यवस्थापन, पाणीपुरवठा योजनांची देखभाल आणि जलस्रोतांचे नियोजन यावरही मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचं मत आहे. पुढील काही महिने पाणी टंचाईच्या दृष्टीने आव्हानात्मक ठरण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. खेड तालुक्यातील चिंचोशी विविध कार्यकारी विकास सोसायटी चेअरमनपदी बबनराव यादवराव माड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अविनाश वाडेकर यांना विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर. लॉरियल इंडियाचे अविनाश वाडेकर यांना कामगार क्षेत्रातील योगदानासाठी महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळाकडून सन 2024चा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. चाकण औद्योगिक वसाहतीतील कामगार क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल या पुरस्काराने घेण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी खेड अनिल दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली आषाढी पायीवारी यात्रा 2026चे पूर्वनियोजन बैठक आळंदी येथे दिनांक 18 जून 2026 रोजी नगरपरिषदेच्या सभागृहामध्ये पार पडली. सदर बैठकीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आळंदी, परिवहन विभागाचे अधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, पंचायत समिती खेड व विविध प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. मुख्याधिकारी आळंदी नगर परिषद यांनी आळंदी नगर परिषदेकडून आषाढी पायीवारी 2026 कालावधीत करण्यात येणाऱ्या नियोजनाची माहिती उपस्थित अधिकारी यांना दिली. देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक खेड तालुक्यातील भीमाशंकर देवस्थान ट्रस्टवर स्वर्गीय नारायणराव पवार यांच्या कालावधीत तहसीलदार यांना कार्यकारी विश्वस्त नेमण्यात आले होते. त्यांना अचानक काढणे हा खेड तालुक्याचा प्रशासकीय वचक कमी करण्याचा डाव असून देवस्थान विकास आराखडा पश्चिम घाट विचारात घेऊन पर्यावरणपूरक व्हावा अशी मागणी होत आहे. यासाठी आता काँग्रेस पक्षाकडून पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. आंबेगाव तालुका वगैरे वाद न घालता जी यंत्रणा कार्यान्वित होती तीच ठेवावी अशी भूमिका जिल्हा काँग्रेस प्रवक्ते ॲडव्होकेट निलेश गड यांनी घेतली असून त्यांनी याबाबत काय सांगितले जाणून घेऊयात. नमस्कार, मी ॲडव्होकेट निलेश गड. आज आपण भीमाशंकर मंदिर जे आहे खेड तालुक्यातलं त्या ठिकाणी उभे आहोत. या मंदिराचं अतिशय चांगल्या प्रकारे रिस्टोरेशनचं काम झालं आहे. जीर्णोद्धार तर झालेलाच होता, परंतु सभा मंडप जो आहे तो अतिशय कमी वेळात चांगल्या प्रकारे जिल्हाधिकारी महोदयांनी लक्ष घालून, तालुक्याचे आमदार असतील आणि अन्य सगळेच शासन प्रशासन यांनी चांगलं काम केलं आहे. आणि आज 15 तारीख आहे. आम्ही जी टाईम लिमिट दिली ती जिल्हाधिकारी महोदयांनी तिचा कुठल्याही प्रकारे भंग केला नाही. दरम्यानच्या काळातमध्ये भाजपचे खासदार महोदय आलते, त्यांना विशेष वागणूक दिली. त्यानंतर आम्ही असं म्हणलो होतं की आम्ही पण जातो, परंतु शेवटी कसं आहे आपल्या तालुक्यामध्ये काम होतं आहे आणि तालुक्याचा विकास होतो आहे चांगल्या प्रकारे. देशातून आणि विदेशातही जे भाविक भक्त आहेत ते येतात आहे. त्यामुळे हे काम होत असताना तिथं कुठल्याही प्रकारे व्यत्यय नको. आणि जेव्हा आपण या ठिकाणी 15 तारीख दिली त्यांनी, अधिक महिन्यामध्ये आपण आलो आणि कळसाचं दर्शन घेतलं. काम अतिशय चांगलं आहे. माझी फक्त एक विनंती अशी आहे की खेड तालुक्याचा विषय आपण काढतो की खेड तालुक्यात मंदिर इकडचं तिकडचं, पण स्वर्गीय नारायणराव पवार आमदार असताना 2000 साली तहसीलदारांना या ट्रस्टवर सचिव केलं होतं. तर ते काढण्यात आलेले, ते कुणी काढलं, कसं काढलं हा आता चौकशीचा विषय. माझी एवढीच विनंती आहे की खेडचे जे तहसीलदार आहे ते व्यक्ती कुणी असू, पद महत्त्वाचं आहे आणि त्या तहसीलदारांना या ट्रस्टवर पुन्हा सचिव करण्यात यावं, जेणेकरून तहसीलदार जर सचिव झाले तर आम्हाला त्यांना जाब विचारता येईल की हिशोब काय आहे, काम काय चाललं आहे. आज इथं जर कुठली जबाबदारी घ्यायची असेल,
आपत्ती व्यवस्थापन म्हणून तालुक्याचा मुख्य तहसीलदार असतो. जर खेड तालुक्यात मंदिर आहे तर या तालुक्यामध्ये जे स्वर्गीय नारायणराव पवार आमदार असताना तहसीलदारांना त्यांनी सचिव केलं होतं. काहीतरी एक तो संदेशच द्यायचा होता त्यांना, ज्यांना द्यायचा होता त्यांना द्यायचा होता. तर ते तहसीलदार असावेत म्हणून मी शासनाला यापूर्वी पत्र दिले. तहसीलदारांनी तर पत्र दिलेलंच आहे, जे मी तुम्हाला आता देतोय ते तहसीलदारांचं पत्र, त्यावेळी मी दिलेलं पत्र मी पुन्हा 15 दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना दिले, शासनाला दिले, मुख्यमंत्र्यांकडे विधी न्याय विभाग आहे ज्यामध्ये धर्मदाय आयुक्त येतात त्यांनाही पत्र दिलेले की तहसीलदार खेड तालुक्याचे हे आम्हाला इथं सचिव म्हणून पाहिजे, कार्यकारी विश्वस्त. दुसरी गोष्ट, आज जे आपण हे काम बघतोय तर 88 साली 80 साली तर आपला वन कायदा आला, त्याच्यानंतर 88चं धोरण आलं वनांचं, आणि हे वन संवर्धन करावं यासाठी शासनाची धोरणं होती आणि काही कडक नियम होते. त्यामध्ये माधव गाडगीळ समिती असेल, त्यांनी ज्या शिफारशी केल्या होत्या त्या जर शिफारशींची अंमलबजावणी केली असती तर इथं एक खांबही लावणं मुश्किल झालं असतं. आणि ही गोष्ट आपल्या शेजारच्याच तालुक्याच्या आमदार आणि माजी मंत्री महोदय दिलीपराव वळसे पाटील साहेबांनाही माहिती. ते स्वतः आमच्यासारखेच लॉ फील्डमध्ये ग्रॅज्युएट आहेत आणि पुढे LLM झाले, मंत्री आहेत, खूप मोठा अनुभव आहे त्यांना. तर ह्यामध्ये मी एक नमूद करतो की आज जे विकास तुम्ही पाहताय भीमाशंकरचा, तर ह्याचा पाया महाविकास आघाडीच्याही आधी जे आघाडी सरकार होतं, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं, पृथ्वीराज चव्हाणांचं, त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि अजितदादा तर पर्यावरण प्रेमीच होते, त्या यात काही शंका नाही. परंतु पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि अजितदादा यांनी काय केलं, माधव गाडगीळ समितीच्या ज्या काही जाचकाठी होत्या त्या कस्तुरी रंगन समितीमध्ये कमी करून घेतल्या आणि हा पाया रचला. त्यामुळं आज आपल्याला या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये, जिथं खेड तालुक्यातील जवळजवळ 22 गावे, त्यामध्ये हे बोरगिरी, आपण भिवेगावला गेलतो, तर ही गावं आहेत. त्यामुळं त्या कामामुळं आज ही कामं करता येत आहेत, हे मी नम्रपणे सांगतो. जरी आज सरकार बदलली तरी मागच्या सरकारने काय कामं केली आहे. काल मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आले, ते म्हणले प्रसन्न वातावरण आहे. जर मागच्या सरकारने हे जंगलच ठेवलं नसतं, मायनिंग केलं असतं तर ते तसं वाटलं नसतं. म्हणून मागच्या सरकारचंही आम्ही अतिशय कौतुक करतो. खास करून पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, दिवंगत आमचे अजितदादा असतील, आणि या ठिकाणी जो काही प्रशासनाचा वचक पाहिजे तो वचक नक्की ठेवावा. कारण की आपण बघितलं येताना काही बाहेरचे आदिवासी आपल्याला या ठिकाणचे नेते भेटले की बाहेरची मुलं आणली, त्यांच्याद्वारे दमबाजी होती किंवा या ठिकाणी अडचणी केल्या जातात. प्रशासनाचा वचक पाहिजे. जे दप्तर आहे ते दप्तर पुन्हा तहसीलदारांकडे ठेवलं पाहिजे. तहसीलदार सचिव पाहिजे. विनाकारण कुणीतरी इथं स्वतःची प्रॉपर्टी असल्यागत लोकांना दमबाजी करू नये. हा सातबारा शासनाचा आहे, ट्रस्टचा आहे, जनतेचा आहे, भाविक भक्तांचा आहे. एवढंच सांगतो. जे विकास कामं चालू आहे त्या विकास कामांना आमचं सहकार्यच राहील. आणि मी जितेंद्र डुडींचे आभार मानतो की त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं आहे. असंच आपण पुढं आमच्या बोरगिरी असेल किंवा बोरगड असेल आणि विविध आमच्या तालुक्यातली सगळीच जी काही विकास कामं आहे यासाठी तुम्ही जिल्हा नियोजनच्या माध्यमातून सहकार्य कराल. शासन कोणतंही असू द्या, कर जनता भरत असते, जनतेच्या करावर हे सगळं असते. लोकांनी 5-5 महिने थांबलेत. काय इथं कोणी कशा पद्धतीने बंदीमध्ये पण काय केलं असेल हे सगळं लोकांना कळते. फक्त माझी आमच्या तालुक्याचेच अध्यक्ष या ट्रस्टचे, माझी त्यांनाही विनंती, ते माझे चांगले मित्र आहेत, त्यांना सांगतो एक की तुम्ही जरा थोडीशी लोक तपासाल. काही लोक विनाकारण जर ॲरोगन्सी, देवाच्या दारात जर अहंकार दाखवायचा असेल तर शेवटी शिवाचं मंदिर आहे. मग महादेव त्यांचं जेव्हा रूप दाखवतील त्यावेळेस मात्र मग साहेब पळताबोळी थोडी होईल. तुम्हाला आम्ही आदर करतो, याचा अर्थ असं नाही की सगळी मनमानी होईल. आज रोजी खेड तालुक्यातला आदिवासी तरुण या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड म्हणून पाहिजे, पुजारी म्हणून पण पाहिजे. का नको? महादेव कुळी कशामुळं आले, त्यांना नाव कशामुळं पडले? विनाकारण आम्ही कुठल्याही प्रकारचं हे करत नाही. पण आदिवासींना जर डावललं जात असेल, या तालुक्यातील लोकांना डावललं जात असेल, या जिल्ह्यातील लोकांना डावललं जात असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. कुणी इथं दमबाजी करायची नाही, आम्ही ती खपवून पण घेणार नाही. आणि जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांनाही माझं सांगणं आहे की तुम्ही हे तातडीने कारवाई करा. धर्मदाय आयुक्तांकडे जा, कुठेही जा. आणि मुख्यमंत्री महोदयांना आणि या तालुक्याचे आमदार तसेच खासदार साहेब आणि शेजारील तालुक्याचेही आमदार साहेब यांना माझी विनंती आहे की आमच्या खेड तालुक्याला जे तहसीलदार आहे ते पुन्हा कार्यकारी विश्वस्त करा.
बाकी आमचं काही एक हरकत नाही, कोणत्याही विकास कामाला आमची अडचण नाही, कारण की ड्युटी हे सगळ्या परवानग्या घेऊनच काम करत असतील, त्याबद्दल आक्षेप नाही. शेवटी या ठिकाणी येणाऱ्या लाखो भाविकांना चांगल्या सुविधा भेटल्या पाहिजे आणि पर्यावरण संवर्धनही झालं पाहिजे. त्यामुळं आमचं त्याला कायम सहकार्य असणार आहे आणि झालेल्या कामाला आणि हे सगळं पाहणी करता एकंदर प्रशासन, शासन आणि भाविक भक्तांनी जे काही सहकार्य केलं त्यांचेही मी खेड तालुक्यातील जनतेच्या वतीने आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. ओम नमः शिवाय. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.